नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या समाजातील कुटुंबातील स्त्रिया माता भगिनींच्या आरोग्यासाठी आहे. स्त्रियांचं आरोग्य जपणं हे सर्व पुरुषांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. बघा, स्त्री ही आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून पुरुषाला जन्म देत असते. ती आपल्या उदरात 9 महिने स्वतःच्या रक्तमांसापासून ती बाळ वाढवते. प्रसूतीनंतर पहिली 6 महिने तिच्या मातेच्या दुधापासूनच त्या बाळाचं भरणपोषण होते. तिथून ते बाळ सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभं राहून चालायला लागणेपर्यंत सर्व भरणपोषणाची जबाबदारी ही स्त्री करत असते. अनंत उपकार असे स्त्रींचे पुरुषावर असतात, जे आपण पुरुष कधीही तिचे उपकार फेडू शकत नाही. म्हणून आपलं कर्तव्य आहे आपल्या कुटुंबातील म्हणा किंवा समाजातील एकूण सर्व स्त्रियांच्या आरोग्याची जबाबदारी घेणं. आता आपल्या मनात शंका येईल की या स्त्रिया स्वतः आरोग्य सांभाळू शकतात, परंतु तसं नाही. मी माझ्या अनुभवातून बघतो, अनेक स्त्री रुग्ण हे काही कंप्लेंट्स म्हणा, आजार म्हणा किंवा दुखणं घेऊन येतात, ज्या आजाराच्या पाठीमागं हे पुरुष कारणीभूत असताना दिसून येते. उदाहरणार्थ बघा, गरोदर माताच बघा, आजच्या सध्याला जी काही जीवनशैली बदललेली आहे, त्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हे स्त्रियांच्या आरोग्यावर झाला आहे. त्याचमध्ये गरोदर मातेमध्ये बघा, आता 1 किंवा 2 मुलानंतर मूल हे स्त्रियांना सहन होत नाही किंवा तिच्या आरोग्याला धोका असतो. पूर्वीसुद्धा होता, परंतु शासनानं अनेक उपाययोजना राबवून स्त्रियांचं जी काही रिस्क असते गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूती दरम्यान ती कमी केलेली आहे. माता मृत्यू दर कमी झालेला आहे. शासनाने आपल्या पूर्णपरीने ते मृत्यू दर कमी केला आहे. तरीसुद्धा काही अज्ञानापोटी किंवा मुलाच्या इच्छेपोटी किंवा मुलगाच हवा वंशाचा दिवा म्हणून, त्यामुळं स्त्रींना अनेकदा गर्भधारणा करायला भाग पाडतात, पुरुष म्हणा किंवा तिच्या कुटुंबातील इतर सदस्य म्हणा. ज्यात त्या स्त्रीचा जीव धोक्यात होतो. ज्या वेळेस स्त्री ही अवस्थेत असते त्यावेळेस ती रिस्कमध्येच असते. पहिल्या दुसऱ्या अपत्याला सामान्य आरोग्य राहते, परंतु त्यानंतर जेव्हा गर्भधारणा होते तिथून ती हाय रिस्कमध्येच असते. मग जेवढ्या वेळेस ती गर्भधारणा करेल तेवढ्या वेळेस तिचा धोका अधिक वाढतो. बघा, ती स्वतःच्या रक्तमांसापासून जे बाळ वाढत असते तेव्हा तिचं रक्तसुद्धा कमी होत असते. योग्य ते उपचार जर पुरुषांनी आता आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील किंवा आपली पत्नी जेव्हा गर्भधारणा असते, त्या पुरुषाची जबाबदारी असते की तिच्या सर्व काही आरोग्याच्या तपासण्या त्यानं तिच्यासोबत राहून करायला हव्या. कारण या प्रसूती दरम्यानमध्ये त्या स्त्रीचं रक्त हे घटत असते. तिला जर परिपूर्ण आहार जर नाही मिळाला तर तिचं HB जे असते, हिमोग्लोबिन, ते घटते. कारण त्या पोटातल्या बाळाची वाढ योग्यरित्या होण्यासाठी त्यासाठी तिला तिच्या कुटुंबातील सदस्याने तिच्या नवऱ्यासोबतच इतर सदस्याने तिच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे. तिच्या जे काही पोषक आहार जो असतो, खाणं पिणं जे म्हणतो आपण, चांगलं चुंगलं जो म्हणतो, प्रोटीनयुक्त म्हणतो, विटॅमिन्सयुक्त म्हणतो, हे सर्व कुटुंबातील इतर सदस्यांनीसुद्धा त्या गर्भधारणा झालेल्या गरोदर मातेची काळजी घ्यायची असते. असे अनेक प्रसंग आहेत बघा, अनेक आरोग्याच्या बाबतीत आहे. दुसरा एक प्रसंग सांगतो. हा विषय गरोदर मातेचा खूप मोठा आहे. अगदी छोट्या व्हिडिओमध्ये तो होणारसुद्धा नाही. हा सांगण्याचा उद्देश एक की काल परवा माझ्याकडं आरोग्य तपासणीसाठी एक गरोदर माता आली होती. तिला ऑलरेडी 2-3 मुलं होती. ती 4थ्या वेळेस गर्भधारणा झालेली होती. ऑलरेडी तिला मुलगासुद्धा होता, 2 मुली आणि 1 मुलगासुद्धा होता. परंतु तिच्या कुटुंबातील तिच्या नवऱ्याचीच इच्छा होती की एका मुलासोबत दुसरा मुलगा व्हावा. परंतु तिचं लास्ट टाईमला पहिल्या 2 मुलीची डिलिव्हरी ही नॉर्मल झालेली होती. परंतु जो तिसरा जो मुलगा होता तिला सिजर करावे लागलं होतं. त्यावेळेस डॉक्टरनं सुद्धा सांगितलं होतं, आमचे जे काही आशा वर्कर असतात, अंगणवाडी ताई आहेत, यांनीसुद्धा सांगितलं होतं की यावेळेस रिस्क आहे, आता ऑपरेशन करून टाका. कारण कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन हे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर आठवड्याला, महिन्याला होत असते. तरीसुद्धा ती आली, तिला भीती वाटत होती. त्यावेळेस
तिच्या नवऱ्याला समजून सांगितलं की यावेळेस रिस्क आहे, आता ती योग्य ती काळजी वेळेवर सर्व काही तू तपासण्या कर, तिच्या आरोग्याची काळजी घे आणि जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली त्यावेळेस लवकरात लवकर घेऊन जाण्याचा. तिच्या अक्षरशः एकदम भेदरलेली होती, घाबरलेली होती. कारण तिला ऑलरेडी सांगितलेलं होतं की आता सिझर झालं आहे ऑलरेडी, तिसरं अपत्य म्हणजे चौथं हे होतं. त्यावेळेस थोडासा तिला धीर दिला आहे. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगली प्रगती असं थोडं बहुत सांगितलं तिला. त्यावेळेस तिचं मन हलकं झालं आणि सर्वसामान्य खेड्यातले काही अज्ञान म्हणा, लोकांना कितीही सांगलं तरी समजत नाही. तिच्या नवऱ्यालासुद्धा सांगितलं हिच्या आरोग्याला जर काही धोका झाला तर ही बाकीचे काही 3 मुलं आहेत त्यांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं हे खूप अवघड जाईल. आजच्या घडीला आपण बघताय की चांगल्या मुलांनासुद्धा बायको मिळणं अवघड झालेली आहे. तेव्हा पुरुषांना जी काही बायको मिळालेली आहे तिच्या आरोग्याची आपण काळजी घ्यायला हवी. तेव्हा परत एकदा सांगतो, गरोदर माता आपल्या कुटुंबात असतील तर तिच्या जे काही याच्यात महत्त्वाचं असते गरोदर मातेची एक तर HB हिमोग्लोबिन नॉर्मल जवळपास 10च्या वर असायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे तिची BP ब्लड प्रेशर हे सुद्धा एकदम नॉर्मल असायला हवं. त्याचबरोबर तिचं जे काही भरणपोषण आहे, पोषक आहार आहे याचीसुद्धा योग्य ते काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या दर महिन्याला सरकारी दवाखान्यात आरोग्य उपकेंद्र असो, प्राथमिक आरोग्य केंद्र असो, तिथं दर महिन्याला डॉक्टर आपल्या गरोदर मातेची गावातील गरोदर मातेची तपासणी करतात. काहीजणं प्रायव्हेटला तपासणी करून घेत असलं तरी ठीक आहे, परंतु जे सर्वसामान्य गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने तपासणीची सोय केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.